नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 18 जानेवारी 2026. आज सकाळी उजनीची काय स्थिती आहे, उजनीतून कालव्यात आणि बोगद्यात किती पाणी वाढवलं आहे का, त्याचबरोबर नदीला पाणी सुटणार कधी आणि सिनामाडा उपसा सिंचन ही योजना अद्यापर्यंत का बंद आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची पाणी पातळी कालच्या वेळीच म्हणजे 117.23 TMC एकूण पाणी साठा आणि उपयुक्त पाणी साठा हा 53.57 TMC आणि टक्केवारी ही 100% उजनी धरण आहे. आणि सध्याला दौंडचा विसर्ग हा 354 क्युसेकचा उजनी धरणात येतोय आणि सध्याला बाष्पीभवनाचा वेग हा वरचेवर वाढताना दिसतोय. काल 5.4 होता, तो आज 5.26 mm एवढा बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे. आणि कालव्यातून काल 4 वाजता 500 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला. त्यामध्ये अद्यापही कसलीही वाढ करण्यात आलेली नाही, परंतु कदाचित संध्याकाळपर्यंत यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आणि जी बोगद्यातून 100 क्युसेकचं पाणी 11-12 तारखेपासून चालू होतं, ते काल रात्री 7 वाजल्यापासून त्यामध्ये वाढ करून 500 क्युसेकचा विसर्ग सध्याला बोगद्यातून सोडला जातोय. आणि सध्याला दहेगाव उपसा सिंचनमधून केवळ 40 क्युसेक चालू आहे. आणि सिनामाडा उपसा सिंचन ही योजना आणि अद्याप ही बंद आहे. ती का चालू होत नाही, कदाचित लाईट बिल थकल्यामुळं ती योजना चालू होत नसेल. परंतु प्रत्येक ठिकाणचं प्रत्येक योजनेचं लाईट बिल थकलेलं आहेच. कॅनलवरही पाणीपट्टी म्हणा असेल शासनाची, तर जवळपास 73 कोटी पाणीपट्टी कॅनलच्या क्षेत्रावर आहे. तरीही कॅनलमधून पाणी सोडलेलं आहे. बोगद्याच्या क्षेत्रावर पाणीपट्टी तशीच आहे. मग सिनामाडा उपसा सिंचनचं का पाणी सोडलं जात नाही. त्याचबरोबर आता नदीतून पाणी सोडण्याची गरज आहे, कारण जसं कॅनलमधल्या पाण्यामुळं शेती बऱ्यापैकी सुकलेली आहे, तशीच नदीवर अवलंबून असणाऱ्या क्षेत्रातही पाण्याची गरज आहे. परंतु ठिकठिकाणचे बंधारे, मी कालच म्हणलो होतं, बंधाऱ्याचे लिकेज व्यवस्थित काढलं गेलेलं नाही. ते लिकेज काढून घेणं गरजेचं आहे. पाणी सुटायच्या अगोदर तिथल्या आसपासच्या शेतकऱ्यांनी आपले बंधारे व्यवस्थित आहेत की नाही, लिकेज व्यवस्थित काढलं का नाही, याची चाचपणी करणं गरजेचं आहे. कारण अधिकाऱ्याला त्याची काही गरज नाही, परंतु शेतकऱ्याला त्या गोष्टीची गरज आहे. अधिकारी कॉन्ट्रॅक्टदारावर सोडून जातात आणि कॉन्ट्रॅक्टदार लेबरवर सोडून देतात आणि लेबर कसं काम करते ते आपण बघतोच. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.